मी ख्रिस्तासाठी काय केलं, काय करतोय आणि काय करणार आहे. Let the best one go to India, and they have reached out to the periphery, to the last least and the lost ones. Jesuit spirituality helped them up to surrender their life to God. फॉर द ग्रेटर ग्लोरी ऑफ गॉड. जे काय करू ते परमेश्वराच्या अधिकतम गौरवासाठी. अशा वेळेला आशा सोडू नका. 34,000 जेजुईट जगभरामध्ये काम करत होते. And after 40 years they came back. माणसानं सारं जग कमावलं, त्याचा आत्मा गमावला तर काय लाभ. नमस्कार, मी फादर असीस रॉड्रिक्स, एक येशू संघीय फादर आहे. आम्हाला जेजुईट ह्या नावाने सुद्धा ओळखलं जातं. मी संत मायकल चर्च माणिकपूर येथील पॅरिश प्रिस्ट आहे. मी तुम्हाला थोडक्यात येशू संघीय म्हणजे जेजुईट्सविषयी माहिती देणार आहे. जेजुईट्स ही एक खूप जुनी संस्था आहे. 16व्या शतकापासून येशू संघीय म्हणजे जेजुईट संपूर्ण जगभरात कार्य करीत आहेत. आमचे संस्थापक आहेत संत इग्नेशियस ऑफ लोयोला, जे एका युद्धामध्ये जखमी झाले. युद्ध होतं पाम्प्लोनाचं. द बॅटल ऑफ पाम्प्लोना इन स्पेन. ही वॉज वुंडेड, and there when he was recovering in his bed, he experienced an anubhava of God. They say when Saint Paul was blinded, he could see better, and when Saint Ignatius was lame, he could run faster. So my dear friends, Ignatius of Loyola experienced, he had an anubhava of God when he was wounded. So sometimes we experience God when we are very low in our life, when we are in a failure sometimes, that is where we experience God's presence. After having this anubhava of God, देवाचा अनुभव आल्यानंतर इग्नेशियस ऑफ लोयोला युनिव्हर्सिटीमध्ये स्टडीसाठी जातो, अभ्यासासाठी जातो. आणि तेथे he met some friends. 7 of them, the like-minded people, in today's terminology I would like to say a startup. They started a startup, and it is a spiritual startup. They came together in the name of Lord, and they came as friends in the Lord, amigos in the Lord, and they founded this small little group of Jesuits, initially called Friends in the Lord. Talking about Jesuits' arrival in India or Vasai, there is a very interesting story which many of us may not know. संत इग्नेशियस ऑफ लोयोला ह्यांनी निकोलस बोबाडिला ह्या त्याच्या सहकार्याची वसईला येण्यासाठी म्हणजे भारतात येण्यासाठी निवड केली होती. परंतु अगदी शेवटच्या क्षणाला निकोलस बोबाडिला आजारी पडला. आणि निकोलस बोबाडिला जेव्हा आजारी पडला तेव्हा आता कोणाला पाठवायचं असा प्रश्न संत इग्नेशियस ऑफ लोयोलाच्या समोर उभा राहिला. अशा वेळेला कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता संत इग्नेशियस ऑफ लोयोला ह्यांनी त्यांचा सगळ्यात सर्वोत्कृष्ट गडी, द बेस्ट पर्सन, हिज क्लोजेस्ट फ्रेंड अँड द बेस्ट कंपॅनियन, सेंट फ्रान्सिस झेवियर, संत इग्नेशियस ऑफ लोयोला यांनी संत फ्रान्सिस झेवियर ह्यांना निवडलं. देयर वॉज नो कॉम्प्रोमाइज. दो सेंट फ्रान्सिस झेवियर वॉज व्हेरी क्लोज टू हिज हार्ट, he did not spare him. He said, let the best one go to India. आणि अशा रीतीने 1542 साली संत फ्रान्सिस झेवियर हे गोवा आणि कालांतराने वसई येथे पोहोचले. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा येशू संघीयांचा इतिहास आपण पाहतो तेव्हा भारतामध्ये येणारी सर्वात प्रसिद्ध येशू संघीय जेजुईट संत फ्रान्सिस झेवियर आहेत, जे आपल्या वसईमध्ये त्यांची आपल्या वसईची भूमी त्यांच्या स्पर्शाने पावन झालेली आहे. सो द जेजुइट्स अराइव्ड इन वसई इन 16th century during Portuguese era. There is another interesting fact or history about the Jesuits which many of us not knowing. In the year 1773, Jesuits were suppressed by Pope Clement XIV for 40 years, and in 1814 Pius VII restored them. म्हणजे जवळजवळ 40 वर्ष येशू संघीय संस्थेला कुलूप लावलं गेलं काही कारणास्तव. आणि हा इतिहास आपल्याला सांगू इच्छितो की जीवनामध्ये जेव्हा आपल्याला निराशा येते,
किंवा आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटतं की आता पुढचा मार्ग धूसर आहे, पुढे काहीच दिसत नाही, अशा वेळेला आशा सोडू नका. 40 वर्ष, for 40 years, Jesuits were suppressed. And after 40 years, they came back. So in life, never give up. Whatever happens, happens for the best. Coming back to the Jesuit works in Vasai or Bombay, because Bombay and Vasai was the one diocese till 1998. So Jesuit contribution mainly is in the field of education. The prime education institution called St. Xavier's College is run by the Jesuits of Bombay province. Earlier, we had Jesuits from Germany. During the World War I, German Jesuits were deported, and then we got Spanish Jesuits. So in Vasai and Mumbai, the Germans and Spanish Jesuits have contributed a lot in the field of education. So we have institutions like St. Xavier's School Fort, St. Xavier's College Fort, St. Stanislaus School Bandra, Holy Family, St. Mary's, Masgaon. So many institutions are run by Jesuits. So Jesuits have educated lakhs of students. And Jesuits in Vasai run St. Xavier's School, Vasai, Manikpur. We are also in the field of pastoral, where St. Michael's Church, St. Ignatius of Loyola, Ambadi Road. And in the mission of Talasari, we are running so many centers where we reach out to them to help out them in spiritually. So my dear friends, Jesuits have been and are actively involved in the ministry of education and pastoral. नमस्कार, मी फादर स्टीफन घोसाळ, मुंबई येशू संघीय. मी शिक्षण क्षेत्रामध्ये असल्यामुळे मला तलासरी मिशनविषयी आणि तिथल्या शिक्षण क्षेत्राशी संलग्न अशा काही गोष्टी सांगाव्याशा वाटतील. खरं तर येशू संघीय हे झरोली मिशनमधून जेव्हा फ्रान्सिस्कन मिशनरी धोधड पाड्यात आले, तलासरी मिशनचा एक भाग, आणि तदनंतर मग तलासरीमध्ये आले आणि तिथून जवळजवळ 25 पाड्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते गेले. त्यांनी आपला ख्रिस्त देण्याचा प्रयत्न केला. परंतु सुरुवात कशी झाली, ह्या धोधडपाड्यामध्ये ते ग्रामोफोन, मिशनऱ्यांनी ग्रामोफोन आणलं आणि तो ग्रामोफोन कसा चालतोय ह्या तऱ्हेनं तिथले आदिवासी आकर्षित झाले. अरे, ह्या ग्रामोफोनमधून आवाज कसा निघतोय, आणि हळूहळू मग त्यांनी ख्रिस्त द्यायला सुरुवात केली. असं करता करता नंतर मग येशू संघीयांना बोलावण्यात आलं आणि फ्रान्सिस्कन मिशनऱ्यांमधून तदनंतर मागची 100 वर्ष, म्हणजे 1926 पासून तर आता 2026 पर्यंत जवळजवळ 100 वर्ष झालेली आहेत येशू संघीयांचं तलासरी मिशनमध्ये वास्तव्य आहे. आणि तिथपासून आतापर्यंतचा प्रवास खडतर होता. म्हणजेच मिशनरी आली आणि लगेच सगळं काय झालं असं काहीच नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला काही संस्थांमधून लढावं लागलं. ते लढणं म्हणजे स्थानिक लोक अक्षरशः सावकाराकडे गहाण होती. पारसी लोक जे आले आणि त्यांनी ही पर्शियामधून डेट्सची झाडं आणली, परंतु इथे वातावरण ठीक नसल्यामुळे ती योग्य तऱ्हेने वाढले नाहीत आणि म्हणून खजूर वाढले नाहीत. मग त्याची ताडी काढायला सुरुवात झाली आणि ताडीमध्येच या आदिवासींनी आपली जमीन ह्या सावकारांकडे गहाण ठेवली आणि त्यांच्या विरुद्ध येशू संघीयांनी ह्या स्थानिकांना लढायला शिकवलं. आणि त्याचबरोबर शाळाही सुरू केल्या. पहिल्यांदा प्राथमिक शाळा, ह्या 11 प्राथमिक शाळा 7वी पर्यंत सुरू झाल्या. तदनंतर मग 4 हायस्कूल आले आणि तदनंतर ज्युनियर कॉलेज आले, 2 ज्युनियर कॉलेज. असा हा शिक्षण क्षेत्रातील येशू संघीयांचा प्रवास आहे. परंतु त्याच्याने हजारो विद्यार्थी शिकले गेले. जे अधिक शिकू इच्छित होते, पाहत होते,
त्यांना वसईला आणलं गेलं. पापडी ह्या ठिकाणी आपली खोली होती आणि त्याच्यामध्ये ह्या आदिवासी विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलं आणि मग पुढे त्यांचं शिक्षण चालू ठेवलं. कारण जे खरोखरच होतकरू विद्यार्थी होते ह्यांना वसईकरांच्या मदतीने पुढे शिक्षण घेता आलं आणि तदनंतर स्थानिक बळ मिळावं म्हणून ह्या आदिवासींना तसं शिक्षण देता देता तिथलेच अनेक शिक्षक तयार झाले आणि ते शिक्षक तयार करण्यासाठी माणिकपूरला जे D.Ed कॉलेज आहे ह्या D.Ed कॉलेजमध्ये हे विद्यार्थी शिकू लागले आणि ह्या पापडीच्या हॉस्टेलमध्ये राहून हे विद्यार्थी माणिकपूरला येत असत आणि शिक्षण घेत असत. मी माणिकपूरचाच आहे आणि त्याच्यामुळे माझ्या जोडीला हे जे आदिवासी विद्यार्थी चालत यायचे, 6 किलोमीटर चालत यायचे. दररोज 6 किलोमीटर येऊन आणि 6 किलोमीटर चालत जायचं म्हणजे काय साधीसुधी गोष्ट नाही. परंतु तरीही ह्या विद्यार्थ्यांनी तसं केलं म्हणून ते बँकांमध्ये सुद्धा लागले. फक्त कॅथलिक बँकेमध्ये नाही तर मुंबईच्या बँकामध्ये सुद्धा लागले आणि त्याचबरोबर त्यांनी स्वतःची प्रगती केली. आज मला सांगायला अभिमान वाटतो आपल्या ह्या 11 शाळांचे मुख्याध्यापक आदिवासी आहेत आणि हे आपल्याच शाळांमधून शिकून आणि पुन्हा त्या स्तरावर गेले आहेत. म्हणजेच ते आपल्या लोकांना आपल्या पद्धतीनं त्यांना ज्या पद्धतीनं वर येण्यासाठी सक्षम करता येईल त्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि ह्या तऱ्हेने हा शिक्षणाचा प्रवास किंवा तलासरी मिशनचा शिक्षणाबाबतीतचा प्रवास होता. When we talk about the history of the oldest congregation or order or religious order in Vasai, the Jesuits take 3 vows: vow of poverty, obedience and chastity. But the hallmark of the Jesuits is the vow of the obedience. Jesuits have always been obedient to Pope, and there is a 4th vow which every professed Jesuit takes is the obedience to Holy Father. Jesuits in the past have been very powerful in the church, but at the same time the vow of obedience made them very humble. So येशू संघीय हे जे व्रत घेतात 3 व्रत, त्याच्यामधील आज्ञाधारकपणा हे जे व्रत आहे हे आज्ञाधारकता पाळूनच हे व्रत पाळून संत फ्रान्सिस झेवियर वसईला पोहोचले. ह्या व्रतामुळे कितीतरी हजारो फॉरेनचे जेजुइट्स मिशनरीज भारतासारख्या अति दुर्गम भागात पोहोचले. बिकॉज ऑफ द वाव ऑफ ओबिडियन्स जेजुइट्स हॅव लेफ्ट देअर ओन कंट्री and they have reached out to the periphery, to the least and the lost ones, and they have adopted to the local culture, language. संत फ्रान्सिस झेवियरचंच उदाहरण घेऊया ना, की संत फ्रान्सिस झेवियर वसईला आले जेथे त्यांना सर्व काही नवीन होतं, येथील भाषा, येथील संस्कृती, आणि येथे येऊन त्यांनी सर्व काही आत्मसात केलं आणि येथील लोकांसोबत येथील लोकांसारखे ते वागले आणि त्यामुळे ते येथील हजारो लोकांना ख्रिस्त देऊ शकले. हे सर्वांची सुरुवात कुठे आहे? आज्ञाधारकतेची सुरुवात आहे. ओबिडियन्स इज द हॉलमार्क ऑफ एव्हरी जेजुइट. आम्ही कुठेही असलो तरी आम्हाला आज्ञाधारकता हे व्रत पाळून जेथे आम्हाला आमचे वरिष्ठ पाठवतात तेथे आम्हाला जावं लागतं आणि त्यामुळे ह्या एका व्रतामुळे आज येशू संघीय फादर्स जगभरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. कोणीही वरिष्ठांनी दिलेली अपॉइंटमेंटला नाही म्हणू शकत नाही ह्या एका व्रतामुळे. अध्यात्म, येशू संघीयांचं अध्यात्म हे फार गहन आहे आणि त्यामुळेच इग्नाती जे आमचे संस्थापक आहेत, येशू संघीयांचे संस्थापक ज्यांना आपण जेजुइट म्हणून ओळखतो, हे संस्थापक त्यांचं अध्यात्म अगदी प्रापंचिक होते. ते म्हणजेच ते अजूनही धर्मगुरू झाले नव्हते, पण ते त्यांना आध्यात्मिक अनुभव येत गेले आणि त्याच्यातून त्यांचं अध्यात्म मग त्या 1 महिन्याच्या रिट्रीटमध्येच त्यांनी फ्रान्सिस झेवियरला कमावलं. हे दोघंही स्पॅनियार्ड पॅरिस म्हणजे फ्रान्समधील युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. फ्रान्सिस झेवियरला मोठा पॅरिसचं प्रोफेसर व्हायचं होतं, परंतु
इग्नातीच्या 1 महिन्याच्या साधनेने, तपस्साधनेने त्यांना जिंकलं. माणसानं सारं जग कमावलं, होय माणसानं सारं जग कमावलं, पण त्याचा आत्मा गमावला तर काय लाभ. हे बायबलमधील वाक्य इग्नातीनं पुन्हा रिफ्रेम करून फ्रान्सिस झेवियरला ऐकवलं त्याच्या 1 महिन्याच्या तपस्साधनेमध्ये, आणि फ्रान्सिसचं परिवर्तन झालं. आणि मी हेच अध्यात्म म्हणतो, जिथे त्यांना पॅरिस युनिव्हर्सिटीचा प्रोफेसर किती वर्ष, अगदी उत्तमात उत्तम काम केलं असतं तर 50 वर्ष टिकलं असतं. आज गोव्यामध्ये त्याची कूड संपूर्ण जगभरातील माणसांना आकर्षित करते, ख्रिस्ताकडे आकर्षित करते. आणि हेच अध्यात्म, माजिस म्हणजे अजून जास्त. व्हॉट हॅव आय डन फॉर क्राइस्ट, व्हॉट एम आय डुईंग फॉर क्राइस्ट, व्हॉट आय विल डू फॉर क्राइस्ट. मी ख्रिस्तासाठी काय केलं, काय करतोय आणि काय करणार आहे, ह्याच्याने आमंत्रित झालं. हे माजिस म्हणजे अजून जास्त, माजिस. ह्याच तऱ्हेनं फॉर द ग्रेटर ग्लोरी ऑफ गॉड, जे काय करू ते परमेश्वराच्या अधिकतम गौरवासाठी. आणि तो गौरव स्वतःचा नसून, आणि ज्यांनी स्वतःचा गौरव केला ते निघून गेले, परंतु जे परमेश्वराच्या गौरवार्थ होते ते टिकून राहील. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शेवटी मी इतकंच सांगू इच्छितो की तुम्ही जर चर्चच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर सर्वात जास्त संत आणि रक्तसाक्षी जे आहेत ते येशू संघीय आहेत. का बरं? त्यांना रक्तसाक्षी बनण्यासाठी येशू संघीय अध्यात्माने मदत केली. द स्पिरिच्युअलिटी ऑफ इग्नेशियस ऑफ लोयोला, द जेजुइट स्पिरिच्युअलिटी हेल्प देम अप टू सरेंडर द लाईफ टू गॉड. तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की येशू संघीय अध्यात्म आपल्या जीवनात आत्मसात करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही ख्रिस्त तुमच्या शब्दाद्वारे, तुमच्या कृतीद्वारे जेथे जेथे जाल तेथे ख्रिस्त देऊ शकाल.